माझ्या दादाची एंगेजमेंट होती, त्यासाठी मी माझी फ्रेंड अंकिताला माझ्या मेहंदीची ऑर्डर दिली होती आणि तिने मला खूप सुंदर मेहंदी काढून दिली. तुम्ही बघू शकता, त्याच्यात पिकॉकची डिझाईन खूप छान वाटत होती. दुसऱ्या दिवशी गेले मी माझ्या दादाच्या घरी. तिकडे आमचा राघोबा त्याच्या मम्मीच्या कुशीत बसला होता आणि त्याच्या मम्मीची अशी मस्ती चालू होती. नंतर मावशीने गरम गरम जेवायला वाढलं आणि तिने बनवलेलं हे लिंबाचं लोणचं खूप सुंदर झालं होतं. बाहेर आले तर बघितलं दीदी आमच्या दादाची डान्स प्रॅक्टिस घेत होती. राघवची पण प्रॅक्टिस जोरदार चालू होती. एंगेजमेंटच्या दिवशी सकाळी आम्ही या सगळ्या फळांच्या टोपल्या भरायला घेतल्या आणि आमचा राघोबा वर बसून बघत होता की कोण कसं काम करतं आहे. नंतर दादानी सगळ्यांसाठी ब्रेकफास्टला समोसा, साबुदाणे वडे आणि ढोकळा आणला होता आणि नंतर आम्ही काम करता करता सगळ्यांनी एकत्र बसून ब्रेकफास्ट पण करून घेतला. आणि हा राघोबा मला रिबन्सचे बो बनवायला हेल्प करत होता आणि अशा प्रकारे सगळ्या टोपल्या सजवून झाल्या होत्या. सगळं सामान गाडीत नेऊन ठेवलं आणि आमचा नवरदेवच खूप काम करत होता. मस्तपैकी आम्ही सगळे रेडी होऊन हॉलवर जायला निघालो आणि थोड्याच वेळात खूप जोरात पाऊस चालू झाला. हॉलवर पोचताच आमच्या वहिनीची आणि दिदीची गळाभेट झाली. नवरा नवरीची डान्स प्रॅक्टिस पण चालू होती. नंतर गेलो दुपारचं जेवण करायला. जेवण करून लगेचच आम्ही आमच्या मेकअपला सुरुवात केली आणि मी माझी ऑर्डर माझ्या फ्रेंडला दिलेली. ही आहे प्राजक्ता. इकडे आमच्या मुंबईचे सगळे आजी लोक मला म्हणत होते खूप सुंदर दिसतेस. तुम्ही त्यांची रिॲक्शन बघू शकता. आणि हा असा ट्रॅडिशनल लुक मला प्राजक्ताने करून दिला होता आणि मी मस्त अशी पैठणी नेसली होती. संध्याकाळी 7 वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. खूप पाहुणे आले होते आणि आमचा नवरदेव बघा किती सुंदर दिसतोय. आमच्या बहिणीने दादासाठी सरप्राईज डान्स परफॉर्मन्स केला. इकडे सगळ्या लेडीज त्यांच्या फ्रूट्सच्या टोपल्या घेऊन रेडी होत्या एंट्रीसाठी आणि यांची एंट्री एकदा नक्की बघा. दादा वहिनीचं फोटोशूट चालू होतं आणि हॉलचं डेकोरेशन खूप सुंदर केलं होतं. हे होतं एंट्रीचं डेकोरेशन. आउटफिट चेंज करून दादा आणि वहिनीची एंट्री झाली. नंतर रिंग्स पण एक्सचेंज झाल्या आणि आमच्या दीदीने मस्त असा डान्स केला. दादा वहिनीने पण मस्त असा डान्स केला. इकडे आमची मावशी सगळ्यांना रिटर्न गिफ्ट देत बसली होती. रूममध्ये गेले तर आतमध्ये आयुष पेढे खात होता आणि आम्हाला पण भरवत होता. आणि हा आहे माझ्या मम्मीचा डान्स. राघवचं पण मस्त असं आम्ही फोटोशूट करून घेतलं आणि गेलो जेवायला. जेवणातले सगळे पदार्थ खूप सुंदर आणि खूप टेस्टी होते. दादा वहिनीचं या थर्ड आउटफिटमध्ये पण फोटोशूट खूप सुंदर झालं होतं. आम्ही खूप दमलो होतो शेवटी, पण आमचा राघव अजिबात दमला नव्हता. अजून पण डान्स करत होता, तुम्ही बघू शकता. तर भेटू आपण पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.